जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांच्या कृती समितीने विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वीच्या सर्वेप्रमाणे महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना सत्तांतरानंतर अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। मागील 6 महिन्यांपासून शिवभोजन केंद्र चालकांना बिल मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले। परभणी महापालिकेने कोट्यवधी खर्च करून शहरात ठिकठिकाणी शौचालय बांधली। दरम्यान अनेक शौचालय बंद पडलेली आहेत। काही शौचालयांचे लोखंडी दार आणि खिडक्या गायब करण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते करण्यात आलं। या कामासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। सोलापूरमध्ये एमआयडीसीत काम करणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। एमआयडीसीतील एका गारमेंट कंपनीमध्ये हे कामगार काम करत होते। बनावट आधार कार्ड तयार करून हे बांगलादेशी सोलापुरात वास्तव्यास होते। रत्नागिरीच्या देवरुखच्या तामाने गावात जवळपास 30 लाखांचा पूल तयार करण्यात आला। मात्र हा पूल केवळ शोभेची वास्तू ठरलेला आहे। या पुलावरती चढण्या उतरण्यासाठी अप्रोच रस्ता नाहीये, त्यामुळे हा पूल पडीक अवस्थेत आहे। सतीश भोसलेने मारहाण केलेलं कुटुंब बीडच्या शिरूर कसारा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालं। यावेळेला सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळेला अन्य शेकडो जण सुद्धा उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये नागरिक बिबट्याच्या हल्ल्यामुळे हैराण झालेले असतानाच आता जंगली तरसाचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच दहशत निर्माण झाली आहे। बिबट्या तरस मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द इकडे शेतकऱ्याची 5 महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या 1.25 लाखांची बैलजोडी सापडल्यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेन असा झाला होता। या शेतकऱ्याने बैल सापडल्यानंतर पोळा सण साजरा करत बैलांप्रती असणाऱ्या प्रेमाची भावना व्यक्त केली। कोल्हापूरच्या दामोड धरण परिसरामध्ये बिबट्याचा बछडा हरवलेला होता। हा हरवलेला बिबट्या अखेर पडसाळीतील जंगलाच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे। त्यानंतर वन विभागाने ड्रोनद्वारे मादी बिबट्याचा शोध घेत या बछड्याला त्याच्या आईपाशी सोडले। छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालयाच्या पत्रकारिता अभियांत्रिकी आणि ग्रंथालय विभागाने नेपाळमध्ये 10 दिवसीय शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। यावेळेला विद्यार्थ्यांनी नेपाळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे। शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळाला। जळगावात बेटी बचाव बेटी पढाओ जनजागृतीसाठी महिला पोलिसांनी मोटरसायकल रॅली काढलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही रॅली काढण्यात आली। अलिबागमधील किहीम बीचवरती कासवाने 150 अंडी घातलेली आहेत। किहीम ग्रामपंचायत आणि वन खातं या दोघांच्या मदतीने कासवांच्या अंड्यांना संरक्षण दिलं जातं। तब्बल 500 कोटी खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे। कोळदा खोतिया रस्त्यावरती भलमोठे तडे आणि भेगा गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारण्यात येतोय। या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे। मात्र यावेळेला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प राबवावा असं म्हणत पाटण तालुक्यातील 140 जणांनी हरकती नोंदवल्या। अमरावतीत सरकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिनाभरात 4 मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया राबवण्यात आलेल्या आहेत। खासदार बळवंत वानखडे यांनी यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। हिंगोलीच्या बोरखेडी रामप्रसाद नगर या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। काही किलोमीटरचा प्रवास करत महिलांना पाणी आणावं लागतंय। त्यामुळे गावामध्ये जलजीवन मिशनचं काम बोगस असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। बीडच्या परळीमध्ये राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग आणि लेबर संघटनेने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। परळी औष्णिक विद्युत केंद्रातून पडणारी राख बंद केल्यामुळे वीट भट्टी चालक आणि कामगारांवरती उपासमारीची वेळ आली। परळीतील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी परळी नगरपालिकेसमोर गेल्या 4 दिवसांपासून गोरक्षकांचं उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कत्तलखाने बंद होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा या गोरक्षकांनी दिला आहे। धुळ्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आंदोलक करत आहेत।
अबू आझमींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। अबू आझमींची प्रतिकात्मक तिरडी काढत संघटनेनं निषेध नोंदवला। कैलास बोराडे मारहाण प्रकरणी आंबेजोगाईत ओबीसी बांधव आक्रमक झाले। घटनेचा निषेध व्यक्त करत ओबीसी बांधवांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली। गोंदियामध्ये बौद्ध बांधवांकडून धरण आंदोलन करण्यात आलं। बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याची मागणी या आंदोलकांनी केली। धुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विधान भवनावरती मोर्चा काढलेला आहे। धुळ्याहून हे विद्यार्थी पायी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डीबीटीच्या रकमेमध्ये वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। बुलढाण्यामध्ये बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूकमोर्चा काढला। बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी या आंदोलकांनी केली। यावलच्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। डीबीटीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले। दरम्यान आदिवासी मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। दक्षिण रायगडमध्ये सुद्धा सरकारी कर्मचारी आक्रमक झाले। श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर आणि महाडच्या तहसील कार्यालय आणि पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणांदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं। नंदुरबारमध्ये जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं। माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावरती विनाअट पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। अहिल्यानगरमध्ये वडगाव गुप्ता या ठिकाणी अनेक नागरिक मागील 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करतायत। मतदारी जागा शासनाची असल्याने तिकडे राहत असलेल्या अनुसूचित जाती जमातींना नोटीस बजावण्यात आलेली आहे। ही नोटीस रद्द करून त्यांना या जागी कायमस्वरूपी राहण्यास द्यावं अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। कोपरगावच्या मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवरती महसूल पथकाने कारवाई केली। या कारवाईमध्ये महसूल पथकाने 2 बोटी उद्ध्वस्त केल्यात। या कारवाईमध्ये कोट्यवधींचा महसूल जप्त करण्यात आला आहे। जळगावच्या पारोळ्यामध्ये पाण्याची मोटर चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे। दोन्ही चोरट्यांकडून 52,000 रुपयांच्या 4 मोटर्स जप्त करण्यात आल्या। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासलेला आहे। छोट्या शाळकरी मुलींसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या रवींद्र गवारे या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे। परभणी गंगाखेड महामार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून मालवाहतूक करणारा ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात पडलेला आहे। या अपघातामध्ये 2 गंभीर जखमी झालेत। नागरिकांनी लगेच दखल घेत ट्रकमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मुंबईतल्या विद्याविहार इकडे एका कार्यक्रमात RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं विधान केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावरती निशाणा साधलाय। आपण मराठी आहोत याचं भान भैयाजी जोशींनी सोडलंय का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही, जोशी बुवांनी लक्षात ठेवावा असा इशारा ठाकरेंनी दिलाय। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली। मुंबईच्या हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन करत मविया आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। भैयाजी जोशींनी माफी मागावी अशी मागणी मवियानं केली। भैयाजी जोशींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, हे मराठी विरोधी सरकार आहे, भैयाजी जोशींवर कारवाई झालीच पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात प्रथम मराठी बाकी सगळं नंतर, निवडणुकीसाठी त्यांचे शाब्दिक खेळ सुरू आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली। मुंबई आणि राज्याची एकच भाषा आहे, राज्याची भाषा मराठी हीच आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिलं।
सतीश भोसले उर्फ खोक्याची मोठी दहशत असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी बीडमधील पीडित ढाकणे कुटुंबियांनी केलेली आहे। आमच्या जीवाला धोका असून सतीश भोसले आम्हाला कधी येऊन मारू शकतो असं ढाकणे कुटुंबीय म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत आरोपींचा निषेध नोंदवलाय। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली। वाल्मी कराडची संपत्ती धनंजय मुंडेंचीच आहे असा दावा मनोज जरांगेंनी केलाय। मुंडेंची सगळी टोळी जेलमध्ये जाईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसल्याची भीती संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र अद्यापही तो सापडत नसल्यामुळे त्याची हत्या झाली असावी अशी दाट शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली। बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। शिरूर तालुक्यातील 3 महिन्यांपूर्वींचा एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसतोय। बीडमधील शिरूरमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। सतीश भोसलेचा आणखीन एक प्रताप समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सतीश भोसले कारमध्ये 500च्या नोटांचं बंडल फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या केवळ कार्यकर्ता कोण, याच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल सुद्धा दमानिया यांनी उपस्थित केला आहे। मारहाणीच्या घटनेचं समर्थन केलेलं नाही, सतीश भोसलेवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। सतीश भोसले कधीतरी माझ्याकडे येतो, तो काय उद्योग करतो मला काय माहीत असंही धस म्हणाले। जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांच्या कृती समितीने विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पूर्वीच्या सर्वेप्रमाणे महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना सत्तांतरानंतर अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। मागील 6 महिन्यांपासून शिवभोजन केंद्र चालकांना बिल मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले। परभणी महापालिकेने कोट्यवधी खर्च करून शहरात ठिकठिकाणी शौचालय बांधली। दरम्यान अनेक शौचालय बंद पडलेली आहेत। काही शौचालयांचे लोखंडी दार आणि खिडक्या गायब करण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते करण्यात आलं। या कामासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। सोलापूरमध्ये एमआयडीसीत काम करणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। एमआयडीसीतील एका गारमेंट कंपनीमध्ये हे कामगार काम करत होते। बनावट आधार कार्ड तयार करून हे बांगलादेशी सोलापुरात वास्तव्यास होते। रत्नागिरीच्या देवरुखच्या तामाने गावात जवळपास 30 लाखांचा पूल तयार करण्यात आला, मात्र हा पूल केवळ शोभेची वास्तू ठरलेला आहे। या पुलावरती चढण्या उतरण्यासाठी अप्रोच रस्ता नाहीये, त्यामुळे हा पूल पडीक अवस्थेत आहे। सतीश भोसलेने मारहाण केलेलं कुटुंब बीडच्या शिरूर कसारा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालं। यावेळेला सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळेला अन्य शेकडो जण सुद्धा उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये नागरिक बिबट्याच्या हल्ल्यामुळे हैराण झालेले असतानाच आता जंगली तरसाचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच दहशत निर्माण झाली आहे। बिबट्या तरस मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द इकडे शेतकऱ्याची 5 महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या 1.25 लाखांची बैलजोडी सापडल्यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेन असा झाला होता। या शेतकऱ्याने बैल सापडल्यानंतर पोळा सण साजरा करत बैलांप्रती असणाऱ्या प्रेमाची भावना व्यक्त केली। कोल्हापूरच्या दामोड धरण परिसरामध्ये बिबट्याचा बछडा हरवलेला होता। हा हरवलेला बिबट्या अखेर पडसाळीतील जंगलाच्या हद्दीमध्ये सापडलेला। त्यानंतर वन विभागाने ड्रोनद्वारे मादी बिबट्याचा शोध घेत या बछड्याला त्याच्या आईपाशी सोडले। छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालयाच्या पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि ग्रंथालय विभागाने नेपाळमध्ये 10 दिवसीय शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। यावेळेला विद्यार्थ्यांनी नेपाळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे। शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळाला। जळगावात बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृतीसाठी महिला पोलिसांनी मोटरसायकल रॅली काढलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही रॅली काढण्यात आली।
अलिबागमधील किहीम बीचवरती कासवाने 150 अंडी घातलेली आहेत. किहीम ग्रामपंचायत आणि वन खातं या दोघांच्या मदतीने कासवांच्या अंड्यांना संरक्षण दिलं जातं. तब्बल 500 कोटी खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे. कोळदा खोतिया रस्त्यावरती भलं मोठे तडे आणि भेगा गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे तात्काळ रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे. मात्र यावेळेला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प राबवावा असं म्हणत पाटण तालुक्यातील 140 जणांनी हरकती नोंदवल्या. अमरावतीत सरकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिनाभरात 4 मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया राबवण्यात आलेल्या आहेत. खासदार बळवंत वानखडे यांनी यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. हिंगोलीच्या बोरखेडी रामप्रसाद नगर या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. काही किलोमीटरचा प्रवास करत महिलांना पाणी आणावं लागतंय. त्यामुळे गावामध्ये जलजीवन मिशनचं काम बोगस असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. बीडच्या परळीमध्ये राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग आणि लेबर संघटनेने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून पडणारी राख बंद केल्यामुळे वीट भट्टी चालक आणि कामगारांवरती उपासमारीची वेळ आली. परळीतील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी परळी नगरपालिकेसमोर गेल्या 4 दिवसांपासून गोरक्षकांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कत्तलखाने बंद होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा या गोरक्षकांनी दिला आहे. धुळ्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. अबू आझमींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. अबू आझमींची प्रतिकात्मक तिरडी काढत संघटनेनं निषेध नोंदवला. कैलास बोराडे मारहाण प्रकरणी आंबेजोगाईत ओबीसी बांधव आक्रमक झाले. घटनेचा निषेध व्यक्त करत ओबीसी बांधवांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. गोंदियामध्ये बौद्ध बांधवांकडून धरण आंदोलन करण्यात आलं. बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. धुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विधान भवनावरती मोर्चा काढलेला आहे. धुळ्याहून हे विद्यार्थी पायी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डीबीटीच्या रकमेमध्ये वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. बुलढाण्यामध्ये बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूकमोर्चा काढला. बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. यावलच्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. डीबीटीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले. दरम्यान आदिवासी मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. दक्षिण रायगडमध्ये सुद्धा सरकारी कर्मचारी आक्रमक झाले. श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर आणि महाडच्या तहसील कार्यालय आणि पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांनी धरण आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. नंदुरबारमध्ये जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावरती विनाअट पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले. अहिल्यानगरमध्ये वडगाव गुप्ता या ठिकाणी अनेक नागरिक मागील 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करतायत. मदारी जागा शासनाची असल्याने तिकडे राहत असलेल्या अनुसूचित जाती जमातींना नोटीस बजावण्यात आलेली. ही नोटीस रद्द करून त्यांना या जागी कायमस्वरूपी राहण्यास द्यावं अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कोपरगावच्या मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवरती महसूल पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये महसूल पथकाने 2 बोटी उद्ध्वस्त केल्यात. या कारवाईमध्ये कोट्यवधींचा महसूल जप्त करण्यात आला आहे. जळगावच्या पारोळ्यामध्ये पाण्याची मोटर चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही चोरट्यांकडून 52,000 रुपयांच्या 4 मोटर्स जप्त करण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासलेला आहे। छोट्या शाळकरी मुलींसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या रवींद्र गवारे या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे। परभणी गंगाखेड महामार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून मालवाहतूक करणारा ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात पडलेला आहे। या अपघातामध्ये दोघं गंभीर जखमी झालेत। नागरिकांनी लगेच दखल घेत ट्रकमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मुंबईतल्या विद्याविहार इकडे एका कार्यक्रमात RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं विधान केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावरती निशाणा साधलाय। आपण मराठी आहोत याचं भान भैयाजी जोशींनी सोडलंय का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही, जोशी बुवांनी लक्षात ठेवावा असा इशारा ठाकरेंनी दिलाय। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली। मुंबईच्या हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन करत मविया आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। भैयाजी जोशींनी माफी मागावी अशी मागणी मवियानं केली। भैयाजी जोशींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, हे मराठी विरोधी सरकार आहे, भैयाजी जोशींवर कारवाई झालीच पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात प्रथम मराठी बाकी सगळं नंतर, निवडणुकीसाठी त्यांचे शाब्दिक खेळ सुरू आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली। मुंबई आणि राज्याची एकच भाषा आहे, राज्याची भाषा मराठी हीच आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिलं। सतीश भोसले उर्फ खोक्याची मोठी दहशत असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी बीडमधील पीडित ढाकणे कुटुंबियांनी केलेली आहे। आमच्या जीवाला धोका असून सतीश भोसले आम्हाला कधी येऊन मारू शकतो असं ढाकणे कुटुंबीय म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत आरोपींचा निषेध नोंदवलाय। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली। वाल्मी कराडची संपत्ती धनंजय मुंडेंचीच आहे असा दावा मनोज जरांगेंनी केलाय। मुंडेंची सगळी टोळी जेलमध्ये जाईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसल्याची भीती संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र अद्यापही तो सापडत नसल्यामुळे त्याची हत्या झाली असावी अशी दाट शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली। बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। शिरूर तालुक्यातील 3 महिन्यांपूर्वींचा एक व्हिडिओ समोर आलाय, यामध्ये सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसतोय। बीडमधील शिरूरमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। सतीश भोसलेचा आणखीन एक प्रताप समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सतीश भोसले कारमध्ये 500च्या नोटांचं बंडल फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या केवळ कार्यकर्ता कोण, याच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल सुद्धा दमानियांनी उपस्थित केला आहे। मारहाणीच्या घटनेचं समर्थन केलेलं नाही, सतीश भोसलेवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। सतीश भोसले कधीतरी माझ्याकडे येतो, तो काय उद्योग करतो मला काय माहीत असंही धस म्हणाले।